Good afternoon, all of you. Today start new subject drugstore and business management. So, drugstore means औषध साठा. औषधाचा साठा म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिकल म्हणजे मध्ये आपण काय करतो, सर्व प्रकारचं मेडिसिन काय करतो आपण स्टोअर करतो. अँड बिझनेस मॅनेजमेंट मीन्स व्यवसायाचं व्यवस्थापन. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन बिझनेस टाकतो, फॉर एक्झाम्पल मेडिकल, तर त्यासाठी आपण कोणकोणते प्लॅनिंग करणार आहोत आपण ते ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. तर स्टार्टिंग करूया इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत कॉमर्स, ट्रेड, इकॉनॉमिक, इंडस्ट्री अँड मॅनेजमेंट. तर फर्स्ट आपण बघूया इंट्रोडक्शन. त्यामध्ये आपण बघूया स्टार्टिंगमध्ये ड्रग म्हणजे काय, नेक्स्ट स्टोअर अँड बिझनेस अँड मॅनेजमेंट. फर्स्ट ड्रग मीन्स a medicine or other substance which has a physiological effect when ingested or otherwise introduced into the body. पुन्हा बघूया आपण मेडिसिन मीन्स the sciences of preventing and treating illness. त्यालाच आपण काय म्हणतो, रोग प्रतिबंधक. म्हणजे आपण जर आपले बॉडीवर काही आजार झाला त्यावर आपण काय करतो, ट्रीटमेंट प्रिव्हेंट करतो कशाच, मेडिसिनचं. त्यामुळे आपले आजार काय होतात, बरं होतात. त्यासाठी आपण काय करतो, ड्रगचा यूज करतो. नेक्स्ट बघूया आपण स्टोअर म्हणजे काय, साठा. फॉर एक्झाम्पल आपण स्टोरेज, आपल्या कॉलेजमध्ये स्टोअर रूम असतं, त्यामध्ये आपण काय करतो, आपलं सर्व प्रकारचे काय बुक वगैरे असतात. फॉर एक्झाम्पल लायब्ररीमध्ये आपण करतो बुक स्टोअर करतो. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपली प्रॅक्टिकल लॅबमध्ये सर्व प्रकारचे आपले जे प्रॅक्टिकलसाठी इन्स्ट्रुमेंट असतात, केमिकल, ते काय करतो आपण स्टोअर केले असतात. स्टोअर म्हणजे काय, तर क्वांटिटी और सप्लाय ऑफ समथिंग कीप्ड फॉर यूज इन डिटेल. स्टोरेज म्हणजे काय, तर आपण काही पुढील काळाकरता जे पण आपल्याला काय वस्तू, केमिकल, कंटेनर वगैरे जे आपल्याला लागतात ते आपण काय करतो, स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर नेक्स्ट बघूया बिझनेस. व्हॉट इज मीन बाय बिझनेस म्हणजे काय, तर दॅट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विच इज प्रायमरली डन विथ द पर्पज ऑफ अर्निंग प्रॉफिट. इट इन्व्हॉल्व द प्रोडक्शन ऑफ गुड्स and services on a regular basis and carry on element arise trading, banking, insurance and manufacture are business activities. तर बिझनेस म्हणजे काय, व्यवसाय. बिझनेस म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय टाकतो त्यासाठी आपण कोणती प्लॅनिंग करणार. फ्युचरमध्ये ज्यावेळेस आपण व्यवसाय टाकू त्यासाठी आपण प्लॅनिंग केल्यानंतर जे पण आपण आपलं इन्कम, फायनान्स, प्रोडक्शन आपलं कसं पाहिजे, गुड पाहिजे बिझनेसमध्ये. त्यानंतर तुमचं ट्रेडिंग, बँकिंग, ज्यामुळे आपले बँकिंग इन्कम आपलं प्रॉफिट जास्त झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण काय करणार, प्लॅनिंग करणार बिझनेससाठी. त्यानंतर बघूया आपण मॅनेजमेंट मीन्स द प्रोसेस ऑफ डीलिंग विथ और कंट्रोलिंग थिंग्स और पीपल. मॅनेजमेंट, आपण कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट करायला लागलो तर आपल्याला त्याची प्रोसेस आपण कसं डील करणार. एखादा आपण प्रोसेस म्हणजे काय, एक तयारी. आपण समजा एखादा आपण मेडिकल टाकणार आहोत, त्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट करावं लागेल की आपलं एरिया किती पाहिजे, आपलं एरिया आहे का तेवढा. त्यानंतर केमिकल, मेडिसिन कुठे ठेवणार, त्याचे कंपाऊंड, तो क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियामध्ये सर्व आपण मॅनेज करणार. त्यानुसार आपण काय करणार, पीपल रिकवर करणार. म्हणजे आपलं जे मेंबर असतील सर्व अरेंजमेंट आपली प्रॉपर होऊ शकते मेडिकल टाकण्यासाठी. तर आपण इंट्रोडक्शन बघूया. ह्युमन लाईफ इज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ वर्क.
ह्युमन लाईफ इज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ वर्क. म्हणजे आपली जी लाईफ आहे, ह्युमन लाईफ आहे, ती कशावर डिपेंड आहे? बेस्ड अपॉन अ प्रिन्सिपल ऑफ वर्क. म्हणजे कामाच्या तत्वावर आधारित आपलं काय आहे? मानवी जीवन आहे. नेक्स्ट, वन हॅज टू वर्क टू अर्न दिस लाईव्हहुड. म्हणजे एखाद्याला आपले उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावे लागलेलं कार्य. नेक्स्ट, फार्मसी इज वन ऑफ द प्रोफेशन. फार्मसी हे काय एक प्रोफेशनल आहे. आणि नेक्स्ट, द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हॅज इंट्रोड्यूस अ न्यू सब्जेक्ट नेम ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने एक इंट्रोड्यूस केला आहे सब्जेक्ट न्यू, तो म्हणजे काय? ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट. नेक्स्ट, सिलेबस इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. आपण जो ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट सब्जेक्ट बघणार आहोत तो 2 पार्टमध्ये डिवायडेड केला आहे. फर्स्ट कॉमर्स अँड सेकंड ॲक्युकंट्री. ॲक्युकंट्री म्हणजे काय? लेखी. ॲक्युकंट्री म्हणजे काय? लेखी पद्धतीनं. त्यानंतर आपण बघणार आहोत बिझनेस. बिझनेसमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. त्यामध्ये एक म्हणजे इंडस्ट्रियल आणि सेकंड म्हणजे कॉमर्स. तर इंडस्ट्रीमध्ये 3 सेक्शन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. तर आपण पहिलं फर्स्ट बघूया इंडस्ट्रियल. इंडस्ट्रियलमध्ये प्रायमरीमध्ये आपण बघणार आहोत एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि जेनेटिक. तर एक्स्ट्रॅक्टिव्ह मीन्स वेचा अँड जेनेटिक मीन्स अनुवांशिक. नेक्स्ट बघणार आपण सेकंडरीमध्ये 4th सब पार्ट, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? तुमचं उत्पन्न. नेक्स्ट ॲनालिटिकल मीन्स विश्लेषणात्मक. त्यानंतर सेन्सिटिकल मीन्स कृत्रिम. नेक्स्ट प्रोसेसिंग मीन्स प्रक्रिया. प्रोसेसिंगमध्ये आपण सर्व प्रकारची प्रक्रिया करणार आहे. जो पण आपण ड्रग डेव्हलप करणार आहोत त्यामध्ये आपण काय करणार आहोत? सेकंडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पन्न केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत? त्याचं ॲनालिटिकल म्हणजे आपण जो पण ड्रग आपण तयार केलेला आहे तो आपल्या ह्युमन बॉडीसाठी तो योग्य इफेक्ट दाखवतो. त्यासाठी आपण ॲनालिटिकल प्रोसेस करणार आहोत. त्यानंतर आपण त्याचं सेन्सिटिक, तो आपण टॅबलेट कॅप्सूल फॉर्ममध्ये डिस्प्ले करणार. त्यामध्ये मग काही प्रोसेस असतात त्याच्या टेस्टिंग, त्यामुळे तुमची टेस्टिंग प्रोसेस फॉलो करणार. हे झालं आपलं इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक. इंडस्ट्रियलमध्ये जे पण आपण बिझनेस बघणार आहोत त्यामध्ये हे सगळं सब पॉईंट आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत कॉमर्स म्हणजे काय? वाणिज्य. कॉमर्समध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारचा व्यापार केला जातो, त्यामध्ये कोणकोणते सहाय्यक असतात. तर त्या कॉमर्समध्ये 2 टाईप्स आहे, ट्रेड अँड ॲक्झिलरीज. ट्रेड म्हणजे काय? व्यापार. तुम्ही कसा व्यापार केला पाहिजे त्याचं आपण सर्व प्लॅनिंग याच्यामध्ये करतो. त्यामध्ये बघ 2 टाईप, इंटरनल अँड एक्सटर्नल. त्यामध्ये फर्दर सब 3 टाईप. फर्स्ट होलसेल म्हणजे काय? संपूर्ण विक्री. जो पण आपण प्रोडक्ट मार्केटिंग करणार तो काय करणार? पूर्णपणे विक्री देऊ शकतो. त्यानंतर रिटेल म्हणजे तुम्ही थोडंफार पद्धतीने आपण काय करू शकतो? मार्केटिंग करू शकतो म्हणजे किरकोळ पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण एक्सटर्नलमध्ये 3 सब टाईप, एक्सपोर्ट, इम्पोर्ट अँड इंटरपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय? निर्यात करणे आणि इम्पोर्ट म्हणजे काय? आयात करणे. एक्सपोर्ट म्हणजे काय? आपल्या देशात जे पण काही कंपनी इंडस्ट्री वगैरे असतील तो आपण माल काय करणार? आपण आपल्या कंट्री टू कंट्री इंटर कंट्रीमध्ये तो आपण डिस्ट्रीब्यूट करणार. त्यानंतर नेक्स्ट इम्पोर्ट म्हणजे काय? आपण जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर सॅम्पल नसेल किंवा कंपाऊंड प्रोडक्ट मालची सेविंग करायची असेल अदर कंट्रीमधून, जो पण माल रिकवर केला जातो अदर कंट्री टू कंट्री, त्याला आपण काय म्हणतो? इम्पोर्ट म्हणतो. नेक्स्ट इंटरपोर्ट म्हणजे काय? कोठोर. अँड नेक्स्ट कॉमर्समधला सेकंड टाईप आहे ऑक्झिलरीज म्हणजे काय? सहाय्यक. त्यामध्ये आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर
ॲडव्हर्टायझिंग, त्यानंतर वेअरहाऊसिंग, त्यानंतर इन्शुरन्स अँड नेक्स्ट बँकिंग फायनान्स. ॲक्च्युअलीजमध्ये 4 टाईप आहे. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे का तुमची वाहतूक, तुम्ही कसं तुमचा जो पण माल असेल तो तुम्ही कंट्री टू अदर कंट्री कसं ट्रान्सपोर्टेशन करणार ते आपण या ट्रान्सपोर्टेशन पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हर्टायझिंग, जो पण तुमचा ड्रग आहे तो तुम्ही कसं ॲडव्हर्टायझिंग करणार आपण ते ह्या पॉईंटमध्ये बघणार. नेक्स्ट वेअरहाऊसिंग अँड नेक्स्ट इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय, विमा. आपण इंडस्ट्री टाकली त्यामध्ये मग आपण विमा कसा काढणार त्यामध्ये याची म्हणजे आपण माहिती बघणार आहोत. आणि नेक्स्ट लास्ट बँकिंग अँड फायनान्स. आपण लास्टला पण काय बँकिंग बघणार आहोत. तर आपण स्टार्टिंगपासून काय काय बघितलं आपण ते पुन्हा आपण एक रिव्हिजन करूया. ह्युमन लाईफ इज अ बेस अपॉन द प्रिन्सिपल ऑफ वर्क. वन हॅज टू वर्क टू अर्न इज livelihood, and pharmacy is one of the profession. The Pharmacy Council of India has introduced a new subject, drug store and business management. These syllabus are divided into 2 parts. First part is commerce and second is accountancy. The process of this subject is to familiarize the student and the basic concept of business, its proper management, sources of finances in order to run it successfully, and the last way and means to note down various transactions in book of account with a view to having a permanent record of the same. नेक्स्ट आपण बघितलं त्यानंतर त्यामध्ये बिझनेसचं क्लासिफिकेशन, त्यामध्ये 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन, एक त्यामध्ये इंडस्ट्री, सेकंड कॉमर्स. इंडस्ट्रीमध्ये फर्दर 3 सेक्शन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. प्रायमरीमध्ये तुमचं एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि जेनेटिक, त्यानंतर सेकंडरीमध्ये तुमचं मॅन्युफॅक्चरिंग, ॲनालिटिकल, सिंथेटिकल अँड लास्ट प्रोसेसिंग, अँड थर्ड टर्शियरी. त्यानंतर नेक्स्ट सब टाईप आहे बिझनेसचा कॉमर्स. तर कॉमर्समध्ये 2 टाईप्स पडतात, एक ट्रेड अँड ॲक्च्युअलीज. त्यामध्ये ट्रेडमध्ये आपण बघणार आहोत होलसेल अँड रिटेलर. त्यानंतर एक्सटर्नलमध्ये आपण बघणार आहोत एक्सपोर्ट, इम्पोर्ट आणि इंटरपोर्ट. त्यानंतर आपण सेकंड कॉमर्समध्ये ॲक्च्युअलीजमध्ये आपण बघणार आहोत तुमचं ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग, त्यानंतर वेअरहाऊसिंग, इन्शुरन्स अँड बँकिंग अँड फायनान्स.